तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक बुरका टराटरा फाटलाय। जन्ममृत्यूच्या नोंदीसारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी चक्क 2000 रुपयांची लाच घेणाऱ्या लाचखोरांना आता कोर्टाने थेट दणका दिलाय। महसूल सहाय्यक अलिफ सुतार आणि त्याची खासगी हस्तक मारुती ज्ञानोबा वाघमारे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय। लाच घेणं सोपं असतं, पण समोर जेव्हा कायद्याचा जाणकार उभा ठाकतो तेव्हा भ्रष्टाचारांचे धावे दणाणतात। या प्रकरणात तक्रारदार असलेल्या ॲडव्होकेट रोहित फावडे यांनी लाचखोरांना असे काही कायदेशीर कोंडीत पकडले की त्यांची सुटका आता अशक्य झाली आहे। आरोपीने ॲडव्होकेट शेख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी जंग पछाडलं, अर्ज दाखल केला, पण तिथे उभे होते स्वतः ॲडव्होकेट रोहित फावडे। ॲडव्होकेट फावडे यांनी कोर्टात नुसता विरोध केला नाही, तर या लाचखोरांच्या आजवरच्या काळ्या कारभाराचा अख्खा पाडाच वाचून दाखवला। वकील संघटनेने आजवर दिलेले दाखले कोर्टासमोर मांडले। भ्रष्टाचारांना दया नाही, आज पवित्रा घेत त्यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि निकाल काय लागला? जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मेटकरी यांनी आरोपींचा जामीन अर्ज थेट नामंजूर केला। लाचखोरीच्या या प्रकरणाने संपूर्ण शहर आणि तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे, पण स्वतः वकील असूनही लाचखोरी विरुद्ध एसीबीकडे तक्रार करणाऱ्या आणि भ्रष्टाचारांना तुरुंगातच ठेवण्यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या ॲडव्होकेट रोहित फावडे यांच्या हिमतीचा संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे। भ्रष्टाचारांनो सावधान, कारण आता जनता आणि कायदा दोघेही हिशेब न चुकता करायला तयार आहेत। दिनांक 1/6/2026 रोजी पंढरपूर तहसील येथे जन्ममृत्यू आस्थापनेवर जो क्लार्क होता त्याच्या संदर्भानं आपण तक्रार दिलेली होती आणि त्या 1 तारखेला जी कारवाई झाली होती अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत त्या आरोपीला गेले 3 दिवस झाले PC दिली होती। त्यानंतर 7 दिवस ही न्यायालयीन कोठडीत होता। 9 तारखेला 9/6/2026 रोजी प्रमुख जिल्हा न्यायालय यांच्या कोर्टामध्ये त्याच्या जामिनावरती युक्तिवाद झाला। त्या युक्तिवादामध्ये आरोपीच्या वतीनेही वकीलपत्र दाखल करून युक्तिवाद करण्यात आला, परंतु त्यामध्ये मी स्वतः फिर्यादी आणि मूळ तक्रारदार व वकील असल्याकारणाने मी स्वतः त्यामध्ये ॲफिडेविट देऊन त्या जामिनाला प्रकर्षाने विरोध केला होता। मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास हे आणून देण्यात आम्हाला यश आलं की या प्रकरणाची व्यापकता किती मोठी आहे आणि हे प्रकरण किती गंभीर आहे। साधारण पाहिलं तर अँटी करप्शन ब्युरोच्या कुठल्याही कारवाईमध्ये जर आत्तापर्यंत आपण बघितलं, बऱ्यापैकी सरास कारवाईमध्ये 5-6 दिवसामध्ये एखादा जामीन होऊन जातो, परंतु गेले 10 दिवस झालं हा आरोपी जेलमध्ये होता। 9 तारखेला झालेल्या आर्ग्युमेंटनंतर तो न्यायालयाने न्यायनिर्णय हा राखून ठेवला होता। काल 10 तारखेला दुपारी उशिरा तो न्यायनिर्णय कळवला आणि ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की न्यायव्यवस्थेतील अशा प्रकारचा भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही, किंवा यातली जी डीप होती ती आम्ही कोर्टाला समजावून सांगितली। त्यामध्ये आम्हाला यश आलं किंवा किती मोठ्या पद्धतीनं किती मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार आहे, त्यामुळे यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। सर्व वकील वर्गातून आनंद व्यक्त केला जातो आहे। यामध्ये खरं तर रेव्हेन्यू खात्यामध्ये एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याविषयी जेव्हा असं काही होतं त्यावेळी वकिलांवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो। या प्रकरणात तुमच्यावर काही दबाव किंवा प्रेशर करण्याचा प्रयत्न झाला होता? नाही, सुरुवातीच्या काळात आम्ही पंढरपूर अधिवक्ता संघाच्या मार्फत असेल किंवा स्वतः वैयक्तिक मी असेल, उपविभागीय अधिकाऱ्यांपासून कलेक्टरपासून तहसीलदारांपर्यंत सगळ्यांना निवेदनं दिली होती की संबंधित खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे आणि याला आपण कुठेतरी लगाम घालावा। या गोष्टीची कुठेही दखल न घेतल्यामुळं आम्हाला ती कारवाई करावी लागली, त्या संदर्भातली तक्रार द्यावी लागली आणि त्याच्या जामिनालाही प्रकर्षानं विरोध करावा लागला आणि तो आम्ही हाणून पाडला विषय सगळा। आणि आज त्यांना जामीन रिजेक्ट झालेला आहे। त्यांना हायकोर्टात जावं लागेल, पुढचा महिना, 1.5 महिना, 2 महिने अजून जेलमध्ये बसावं लागेल। आणि तुम्ही म्हणताय ती एक गोष्ट बरोबर आहे की विरोध झाला का किंवा आमच्यावरती कुठलं बॉदरेशन आणलं गेलं का? बॉदरेशन तर थोडंफार असतंच, परंतु आम्ही चळवळीत काम करणारी माणसं आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारी माणसं आहोत आणि भगतसिंह वाचणारी माणसं आहोत, तरुण आहोत। त्यामुळे या पद्धतीचं चळवळ आणि चळवळीच्या 2 बाजू आहेत, एक तर चळवळ आणि दुसरी आहे ती केसेस। त्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं जरी आमच्यावर कुठलं बॉदरेशन आणलं गेलं, आमच्या विरोधात जर कोणी काही केलं, त्या सगळ्या गोष्टींची तयारी आम्ही ठेवून पुढं चाललो आहे। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही लढत राहू। भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आपण आकडे ऐकतो तर 50,000पासून लाखो रुपयापर्यंतचे भ्रष्टाचार किंवा लाच घेतल्याची प्रकरणं आपण पाहिलेत। या प्रकरणात फक्त 2,000 रुपयाची लाच घेतली होती, तरीसुद्धा हे प्रकरण एवढं गंभीरपणे कोर्टानं का घेतलं असेल? हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही मेहरबान जिल्हा कोर्टाला हेच पटवून देण्यात यशस्वी ठरलो की या तालुक्यातल्या 90-92 ग्रामपंचायतची कामं जी आहेत
जन्म होऊ देत किंवा मृत्यू होऊ देत 1 वर्षापेक्षा जर विलंब झाला तर त्या संबंधित क्लार्ककडं किंवा त्या संबंधित टेबलवरती जावंच लागतं. तर वकिलाच्या फीमधली 2,000ची मागणी होती ती. तर 90-92 ग्रामपंचायतची कामांचा आकडा किती मोठा आहे आणि याची व्यापकता किती मोठी आहे. आणि जर न्यायव्यवस्थेतील हा प्रकार इतक्या मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार होत असेल, सर्वसामान्य माणूस हा कोर्टामध्ये तहसीलचं कोर्ट असू द्या किंवा JMFC कोर्ट असू द्या, जिथं आपण उभारलो आहे तिथं न्याय मागायसाठीच लोक येतात ना सर्वसामान्य. त्या लोकांना न्याय देण्यासाठी जर तुम्ही लाचेची मागणी करत असाल तर हा किती मोठ्या प्रमाणात, हा किती चुकीचा प्रकार आहे. आणि ह्या कामाचं स्वरूप किती मोठं आहे, किती मोठ्या प्रमाणात तिथं कामं दाखल केली जातात. त्यातून हे फक्त 2,000 रुपये एका प्रकरणाचे आहेत, असे हजारो शेकडो प्रकरणं तिथं दाखल आहेत. ह्यांची व्यापकता किती मोठी आहे हे पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यामुळे जामीन रिजेक्ट झालेला आहे. आता तुम्ही फिर्यादी पण आहात आणि तुम्ही स्वतः वकील पण आहात. यामध्ये तुम्ही आर्ग्युमेंट पण तुम्ही केलं, प्रभावी आर्ग्युमेंट केलं, कोर्टाने ते मान्य केलं. आता पुढे यांच्यावर काय कारवाई व्हावी, असं काय म्हणजे अंतिम काय निर्णय असावा असं वाटतं तुम्हाला? आता कोर्टाने तर जामीन फेटाळलेला आहे. त्यांना एकतर आफ्टर चार्जशीट नंतर इथं ठेवावं लागेल किंवा हायकोर्टात अपील करावं लागेल. आता यानंतर आता माझी पुढची भूमिका असेल की तहसीलदारांनी त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे का हे बघणं. कारण 48 तासाच्या पेक्षा जर जास्त माझ्या माहितीप्रमाणे एखादा लोकसेवक हा जेलमध्ये असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते. आणि हा तर गेले 10 दिवस झालं जेलमध्ये आणि इथून पुढचे काही दिवसही तो जेलमध्येच राहणार आहे. त्या संदर्भानं मी तहसीलदारांशी भेटणार आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. त्यांनी त्या पद्धतीची ऑर्डर काढली आहे का ते बघणार आहे. आणि माझा लढा हा मी पुढे ठेवणारच चालू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.